टाकणार नाही. समाजाच्या अंगावर गुलाल टाकणार. थोडा थोडं सरकार सिद्धार्थ सर खाली वाकून जा. खाली सर इकडे तुम्ही तर मुख्यमंत्री आणि मनोज जरांगे पाटील यांची ही भेट होतीये. मुख्यमंत्र्यांनी आधी मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस केलेली आहे. सध्या बूम नका ठेवू म्हणून सर्वांचे बूम लांब आहेत. खाली वाकव वाकव मुख्यमंत्री मराठा आंदोलन तर मुख्यमंत्री आणि जरांगे पाटील यांच्यामध्ये ही बैठक होतीये. दोघांमध्ये ही चर्चा होते. गिरीश महाजन, संदीपान भुमरे, त्यासोबतच रावसाहेब दानवे, विखे पाटील हे सर्वच जण स्टेजवरती त्यांच्याशी चर्चा करतात. मुख्यमंत्र्यांच्या सोबत 2 अधिकारी सुद्धा आहेत. मुख्यमंत्र्यांनी जरांगे पाटील यांच्या तब्येतीची विचारपूस केली आणि आंदोलनासंदर्भात माहिती सुद्धा जाणून घेतली. या बैठकीतून नेमका काही तोडगा निघतो का ते काही मिनिटांमध्येच आपल्याला कळेल. जरांगे पाटील त्या संदर्भातली माहिती देतील. परंतु तुर्तास आपण स्टेजवरती बघतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गिरीश महाजन, रावसाहेब दानवे, अर्जुन खोतकर, संदीपान भुमरे,
त्यासोबतच राजेश टोपे सुद्धा आहेत राष्ट्रवादीचे नेते आणि विखे पाटील सुद्धा स्टेजवरती आहेत. 2 अधिकारी आहेत आणि ही बैठक सुरू आहे. बूम कशाला चालू आहे? तुमची बूम म्हणजे की आम्हालाही घालला लागतो स्पर्धा आहे. फोन चालू फोन चालू विखे पाटील आलेले आहेत आणि नारायण जोशी सुद्धा आहेत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस जरांगे पाटील आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये गेल्या 5-7 मिनिटांपासून चर्चा सुरू आहे. अर्थातच आज जरांगे पाटील त्यांचं उपोषण मागे घेतील याची खात्री आहे सर्वांना. अगदी हसत खेळत ही चर्चा सुरू आहे. 29 ऑगस्टपासून मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना आरक्षण मिळावं या मागणीसाठी उपोषणाला सुरुवात केली. आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी सध्या आपल्यासोबत आहेत. राहुल, अगदी शांततेच्या वातावरणात कोणत्याही ताणतणावाशिवाय या दोघांमध्येही चर्चा सुरू असल्याचं कळतंय. खरं तर सरकारसाठी किती मोठं आव्हान होतं हे सगळं आंदोलन हाताळणं? एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी नानदा, गिरीश महाजन आणि रावसाहेब दानवे यांची उपस्थिती फार महत्वाची आहे. कारण पहाटे 3 वाजेपर्यंत ह्या दोघांनी जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली होती. त्यामुळे तो तोडगा जो काही आहे तो तोडगा तिथेच निघालेला आहे. तो तोडगा निघाला याची खात्री झाल्यानंतरच मुख्यमंत्री आलेले आहेत असं दिसतंय. जरांगे पाटील यांच्या ज्या 3-4 मागण्या होत्या त्यातल्या 2 मागण्या तर पूर्ण झालेल्या आहेत. ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी लाठी हल्ला केला त्यांच्यावरती कारवाई आणि गुन्हे मागे घेणं. बरोबर. महत्वाची जी मागणी आहे की सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावं, तर त्यावरती राज्य सरकारचं म्हणणं आहे की आम्हाला 1 महिन्याची मुदत द्यावी. ती मुदत देण्याची जी मागणी होती ती मान्य केली जरांगे पाटील यांनी. फक्त त्यांचं म्हणणं होतं की मुख्यमंत्र्यांनी यावं. आता आपण स्क्रीनवरती बघतोय की ती जी चर्चा सुरू आहे ती सकारात्मक आहे. मुख्यमंत्री मगाशी आपल्या डाव्या हातावरती काहीतरी खुणा करून जरांगे पाटीलला सांगत होते, अश्युअर करत होते. म्हणजे राज्य सरकारनं ह्या संदर्भामध्ये घेतलेली जी भूमिका आहे त्या भूमिकेला पटवून देण्याचा प्रयत्न त्यांना केला जातोय. पण मी म्हणालो तसं मगाशी गिरीश महाजन यांचं आणि रावसाहेब दानवे यांचं उपस्थित असणं फार महत्वाचं आहे. कारण सरकारकडून जी मध्यस्थी सुरू होती ती सुरुवातीच्या टप्प्यावरती अर्जुन खोतकर करत होते, विरोधी पक्षाचे असलेले आमदार राजेश टोपे करत होते, परंतु ती मध्यस्थी फलद्रूप झाली नाही. ती फलद्रूप होत नव्हती. मध्येच जरांगे पाटील यांनी वेगवेगळ्या पद्धतीच्या मागण्याही करायला सुरुवात केली होती. त्यांची मुख्य मागणी होती की मुख्यमंत्र्यांनी यावं. पण मुख्यमंत्र्यांनी यायचं असेल तर 2 गोष्टी होत्या. एक तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न होता आणि दुसरं म्हणजे जरांगे पाटील जी मागणी करतायत की सरसकट कुणबी समाजाचं प्रमाणपत्र देणं, या क्षणाला ते राज्य सरकारला शक्य नाहीये. त्यामुळं मगाशी सुद्धा आपल्याशी बोलत असताना गिरीश महाजन यांना जो मी प्रश्न विचारला होता
की जरांगे पाटील यांचं समाधान तुम्ही कसं करणार आहात, तर ते म्हणाले की त्यांच्या आजूबाजूचे जे लोक आहेत त्यांनी खूप चांगली भूमिका घेतली. खरं तर आपल्याला हे बघायचं आहे की ती चांगली भूमिका म्हणजे काय आहे. जरांगे पाटील यांच्या बरोबर असलेल्या लोकांनी हे मान्य केलंय का की आम्हाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भातली जी समिती काम करणार आहे त्या समितीचं कामकाज पूर्ण झाल्यानंतर काय अहवाल होतो ते बघायचं. बॉडी लँग्वेज राहुल, आपण या नेत्यांमध्ये आणि जरांगे पाटील यांच्यात होणारा संवाद ऐकण्याचा प्रयत्न करतोय. वेळ देत आहोत आणि 3 दिवसाचा वेळ दिल्यानंतर आम्ही हे आंदोलन असतं 3 दिवस साखळी उपोषणाच्या माध्यमातून गावागावातल्या साखळी उपोषणाच्या माध्यमातून करणार आहे. 31व्या दिवशी जर सरकारने माझ्या मराठा समाजाला मराठा समाजाला आरक्षण मिळण्यामागे कायदेशीर पेच किंवा कायदेशीर अडचणी बऱ्याच आहेत आणि आता जेव्हा जरांगे पाटील यांनी 1 महिन्याची मुदत सरकारला दिलेली आहे, हे उपोषण मागे घेताना ज्या पद्धतीने त्यांनी आधी भूमिका स्पष्ट केली होती त्यानुसार त्या महिनाभराच्या काळामध्ये सरकार पावलं काय उचलणार हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असेल. 29 ऑगस्टपासून त्यांच्या उपोषण आंदोलनाला सुरुवात झाली, पण हे आंदोलन राज्यभरात तेव्हा गाजलं किंवा जास्त चर्चेत आलं जेव्हा 1 सप्टेंबरला आंदोलकांवरती पोलिसांकडनं लाठीचार्ज करण्यात आला. एक वेगळंच वळण या संपूर्ण आंदोलनाला या लाठीचार्जच्या घटनेनंतर मिळालं. राज्यभरामध्ये रोषाचं वातावरण होतं. सरकारला या रोषाचा सामना करावा लागला. तातडीच्या बैठका बोलवण्यात आल्या, परंतु जरांगे पाटील यांची सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण देण्याची मागणी पूर्ण करणं कितपत शक्य आहे हे पडताळून पाहण्यासाठी अर्थात बराच वेळ लागणार आहे. निजामकालीन नोंदी शोधण्यासाठी, हुडकण्यासाठी एक टीम महाराष्ट्रातनं हैदराबादला सुद्धा गेलेली आहे. ही समिती वेगवेगळे दाखले तपासून पाहिल, आकडेवारी तपासून पाहिल आणि मगच मराठवाड्यामधल्या मराठ्यांना कुणबी अंतर्गत आरक्षण देणं कितपत शक्य होईल हे पाहावं लागणार आहे. जेव्हा जरांगे पाटील यांचं उपोषण जोर धरत होतं, आंदोलन जोर धरत होतं, तेव्हा